मराठा आरक्षण आजचा विषय आहे. मराठा आरक्षण. मराठा आरक्षण 2024 साली महाराष्ट्र राज्याने दिला आहे आणि तो आरक्षणचा विषय आता हायकोर्टात प्रलंबित आहे. तर माझा हा विषय त्याच्यावरती आहे की हायकोर्टात ते ऑर्डर ती मराठा रिझर्वेशन म्हणजे मराठा आरक्षण हा विषय हायकोर्टात तो ॲक्ट राहील का किंवा हायकोर्ट तो रद्दबातल करेल का. माझं नाव गिरीश राव आहे. मी ॲडव्होकेट आणि सॉलिसिटर आहे. माझा जवळजवळ 30 वर्षाचा अनुभव आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणला आहे लीगल स्कॉलर अकॅडमीने. लीगल स्कॉलर अकॅडमी विविध विषयावरती कोर्स कंडक्ट करतात, जसं ड्राफ्टिंग ऑफ प्लीडिंग, ड्राफ्टिंग ऑफ ॲग्रीमेंट, असे विविध विषयावरती कोर्स कंडक्ट करतात. तुम्हाला त्याच्याबद्दल काही जास्ती काय माहिती हवी असेल तर तुम्ही त्याची स्क्रॉल होतो आहे त्या नंबर आणि ईमेलवरती संपर्क साधू शकतात आणि तुम्हाला त्याच्याबद्दल जास्ती माहिती ते देतील. आणि दुसरी गोष्ट, हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी सबस्क्राईब करावा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आम्ही पोस्ट करतो त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि नोटिफिकेशनवरती म्हणजे तुम्हाला जेव्हा नोटिफिकेशन तुम्हाला नवीन विषयावरती लीगल विषयावरती चांगली माहिती मिळेल आणि तुमचं त्याच्यामध्ये नॉलेजमध्ये नक्कीच जास्ती भर होईल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. आणि नक्की तुम्हाला हा विषय आवडेल व्हिडिओ, कारण मी एकदम संक्षिप्तपणे हा विषय तुमच्यासमोर मांडत आहे. त्याच्यामुळे हा तुम्हाला नक्कीच आवडणारा व्हिडिओ आहे आणि म्हणून माझी विनंती आहे तुम्ही सगळ्यांनी याच्यावरती लाईक पोस्ट करावं. ओके, आता आपण आपल्या विषयाकडे वळूया. 2018 साली एक ॲक्ट बनवला गेला ज्याच्याने मराठांना रिझर्वेशन दिलं गेलं. त्याच्या आधी मराठा म्हणजे आपल्या महाराष्ट्रात तुम्हाला माहिती आहे शिवाजी महाराज पण मराठाच होते आणि मराठा आपल्याकडे सांगतायत की त्यांना रिझर्वेशनची आवश्यकता आहे आणि खरं काही ठिकाणी आवश्यकता आहे. पण आता त्याच गोष्टीने बघितलं तर मराठा आपल्या महाराष्ट्रात जर तुम्ही बघितलं तर तुम्ही बघाल की अराउंड 30 ते 40% मराठा आहेत आणि ते पॉलिटिक्समध्ये पण खूप आहेत. आणि त्याच्यामुळे मराठा असं काही लोकांचं म्हणणं आहे की मराठा काय बॅकवर्ड कम्युनिटी नाही आहे, त्यांना काही रिझर्वेशनची आवश्यकता नाही आहे. त्याच्यामुळे खूप दिवसापासून हे आंदोलन वगैरे चाललेलं. मग नंतर मिनिस्टर नारायण राणे कमिटी बनवली गेली. त्याच्यानंतर जस्टिस गायकवाड कमिटी बनवली गेली. जस्टिस गायकवाड कमिटीने सजेशन दिलं की मराठांसाठी रिझर्वेशन दिलं पाहिजे. त्या बेसिसवरती 2018 साली एक ॲक्ट आणला गेला. त्याच्यामध्ये मराठांना 16% रिझर्वेशन दिलं पाहिजे, आरक्षण दिलं गेलं. आणि तो ॲक्ट जो आहे 2018 सालीचा ॲक्ट तो हायकोर्टात चॅलेंज झाला. हायकोर्टात चॅलेंज झाला तर हायकोर्ट बोललं की रिझर्वेशन जास्ती आहे 16%. हायकोर्टाने ते रिझर्वेशन 12% शैक्षणिक संस्थेमध्ये म्हणजे ह्याच्यासाठी म्हणजे ॲडमिशनसाठी एज्युकेशन सिस्टम याच्यामध्ये आणि 13% जॉबच्या रिझर्वेशनसाठी त्यांनी कमी केलं. हे हायकोर्टाचा निर्णय होता. हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध पक्षकार सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने सांगितलं 2018चा जो ॲक्ट आहे, कायदा आहे, तो व्हॅलिडच नाही आहे. त्याच्यामुळे सगळे जे रिझर्वेशन आहे त्याच्यातनं काढून टाकले. 2018चा जो ॲक्ट होता त्याच्यामध्ये जे रिझर्वेशन होतं मराठांसाठी होतं. आता 2021मध्ये सुप्रीम कोर्टाने हा ॲक्ट रद्दबातल ठरवला. आता हे रद्दबातल जरी ठरवलं असलं तरी मराठांनी आपलं आंदोलन सुरू ठेवलं आणि सुरू ते गव्हर्नमेंटवरती पण प्रेशर होतं. तर परत एक कमिटी बनवली गेली, जस्टिस सुकरेंची कमिटी बनवली गेली. त्यांनी परत रेकमेंड केलं की सजेशन दिलं की मराठांना रिझर्वेशन दिलं पाहिजे. त्याच्यामुळे त्यांच्या सजेशनच्या याच्याप्रमाणे सुकरे कमिटीच्या सजेशनच्या याच्याप्रमाणे मराठा म्हणत नाही मी, त्याच्याप्रमाणे 2024 साली फेब्रुवारी 2024 साली नवीन कायदा बनवला गेला आहे. आणि कायद्याचं नाव जे आहे ना खूप मोठं, त्याच्यामुळे मी बाजूला याकडे टाकीन याच्यामध्ये बनवला. त्याच्यामध्ये 10% रिझर्वेशन दिला गेला. आता हा जो रिझर्वेशन 2024 साली जो दिला गेला तोही हायकोर्टात चॅलेंज केला गेला आहे. आणि आता तो प्रश्न येतो आहे आपल्या पुढे की हायकोर्टात जो चॅलेंज केलेला 2024चा जो ॲक्ट आहे
तो सस्टेनेबल आहे का, म्हणजे हायकोर्ट तो घटनाबाह्य धरेल का, हायकोर्ट सांगेल की नाही हा कायद्यानुरूप आहे. माझं थोडं मराठीमध्ये थोडंसं मला प्रॉब्लेम येतो बोलताना, तर थोडंसं मला माफ करावं त्याच्याबद्दल, कारण मराठी मला येतं, पण जेव्हा असा विषय असतो लॉ बीचा, कारण आपलं विचार असतं डोक्यात चाललेले असतात इंग्लिशमध्ये आणि मी बोलत असतो मराठीमध्ये, त्याच्यामुळे थोडंसं मला याच्यात प्रॉब्लेम येतो. अच्छा, आपण आता पुढे जाऊया. तर आता विषय असा आहे की 2024चा जो कायदा आहे ज्याच्याने 10% रिझर्वेशन दिलं आहे, तो हायकोर्टात राहील का किंवा हायकोर्टात तो रद्दबातल ठरवेल का. आता याच्यामध्ये पहिलं आपल्याला विविधता किंवा डिफरन्स जे आहे 2018 आणि 2024च्या कायद्यात ते समजून घेतलं पाहिजे. 2018 जो कायदा होता तो धरला गेला तो कॉन्स्टिट्युशनली नाही आहे. कारण काय, सुप्रीम कोर्टाने इंदिरा स्वानी केसमध्ये 50%पेक्षा जास्ती रिझर्वेशन हे बेकायदेशीर ठरणार आहे, असं बेकायदेशीर असेल असं ठरवलं होतं. आणि फक्त एक्सेप्शनल केसेसमध्ये, म्हणजे एकदम काहीतरी वेगळ्या गोष्टी जर झाल्या असतील तरच तो रिझर्वेशन दिलं पाहिजे असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं. त्याच्यामुळे जर 50% हा जो क्रायटेरिया असेल, 50%पेक्षा जास्ती जर आरक्षण असेल तर तो खूप वेळा रद्द केला जातो. आता परिस्थिती 2024 आणि 2018मध्ये काय वेगळी होती ते आपण आता बघूया. 2018च्या नंतर 2019मध्ये आपल्या संविधानात म्हणजे कॉन्स्टिट्यूशनमध्ये बदल करण्यात आला. त्याला 103rd अमेंडमेंट म्हणजे 103वा अमेंडमेंट झाला. त्याच्यामध्ये काय केलं, राज्यांना अधिकार दिला आहे की त्यांनी 10% रिझर्वेशन इकॉनॉमिक क्रायटेरियावरती देऊ शकतात. आणि हा संविधानामध्ये जो बदल झालेला आहे, अमेंडमेंट झालेला आहे, तो सुप्रीम कोर्टात जेव्हा चॅलेंज केला होता, सुप्रीम कोर्टाने तो चॅलेंज चॅलेंज नाही करत, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट हे ग्राह्य धरलं आणि त्याच्याप्रमाणे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट हे बरोबर आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं. तर जेव्हा सुप्रीम कोर्टाने ग्राह्य धरलं तेव्हा त्याच्याप्रमाणे 10% रिझर्वेशन इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास, म्हणजे ते इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास म्हणजे ज्यांच्याकडे पैशाची कमी बिमी आहे असं मला त्याच्यात मराठीतलं शब्द मला आता आठवत नाही आहे, तर इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास यांना परमिट केलं. तर हा सर्वात मोठा बदल आहे 2018 आणि 2024च्या मध्ये. 2018चा जो कायदा होता त्याच्यामध्ये आरक्षण जे होतं मराठांसाठी होतं आणि 2024चा कायदा आहे त्याच्यामध्ये आरक्षण मराठ्यांसाठी नाही, त्याच्यामध्ये आरक्षण आहे इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लाससाठी. हा खूप मोठा बदल आहे. त्याच्यामुळे हा जो आहे 2014चा जो कायदा 2024चा जो कायदा आहे तो मराठ्यांसाठी नाही आहे, पण तो 10% जो इकॉनॉमिक बॅकवर्ड आहे त्यांच्यासाठी आहे. त्याच्यामुळे हा मोठा फरक असल्यामुळे आणि हा जो आहे अमेंडमेंट जो आहे आणि सुप्रीम कोर्टाने त्याला मान्यता दिली आहे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटला. त्याच्यामुळे 2010चा जो 2024चा जो कायदा आहे त्याच्या आणि 2018च्या कायद्यामध्ये भरपूर फरक आहे. त्याच्यामुळे हे माझं असं मत आहे की 2024चा कायदा हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टातमध्ये पण काही त्याला बदल होणार नाही असं माझं मत वाटतं, मला तरी वाटतं आहे. कारण खूप बदल झाला आहे संविधानात, त्याच्यानंतर बदल झाले आहेत आणि जस्टिस सुक्रेंची कमिटी आहे त्यांनी पण हे रेकमेंड केलं होतं, त्या बेसिसवरती हा बदल झालेला आहे. आणि त्याच्यामुळे माझं असं वैयक्तिक मत आहे की 2024चा कायदा जो आहे तो हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट दोन्ही रद्दबातल करणार नाहीत. कारण त्याच्यामध्ये मराठांसाठी नाही आहे, परत सांगतो मी, त्याच्यासाठी मराठांसाठी नाही, त्याच्यामध्ये इकॉनॉमिक क्रायटेरिया जे आहेत बॅकवर्ड क्लासेस त्यांच्यासाठी आहे. आणि त्याच्यामधनं पण त्या 10%च्या रिझर्वेशनमध्ये ST SC आणि अदर बॅकवर्ड क्लास म्हणजे शेड्यूल ट्राईब्स, शेड्यूल क्लास आणि बॅकवर्ड ट्राईब्स त्याच्यात इकॉनॉमिक क्रायटेरियाच्या बेसिसवर त्या 10%मध्ये ते त्याच्या क्लेम करू शकणार नाही आहेत. कारण त्यांचा क्लेम ऑलरेडी 50%च्या ह्याच्यामध्ये तो आलेला आहे, त्याच्यामुळे हा क्लेम करणार नाही आहेत. त्याच्यामुळे हा जो टक्का आहे बेसिकली इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास, त्याच्यामध्ये इव्हन ब्राह्मण असेल तर ब्राह्मणाला पण मिळेल की मराठालाच मिळेल असं काही नाही आहे, तर सगळ्यांनाच ते मिळेल का. त्याच्यामुळे माझ्या मते हा कायदा हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट रद्दबातल करणार नाही आहे. आणि ह्या विषयावरती मी एक पुस्तक लिहिलं आहे इंग्लिशमध्ये, जे पुस्तक आहे याच्यावरती, तर आणि त्याची किंमत फक्त आम्ही
₹499 ठेवली आहे. आणि ज्यांना हा पुस्तक पाहिजे तर ह्यांनी आम्ही ते खालती याच्यामध्ये जे हे दिलेले आहेत, ते फॉर्म दिलेले आहेत, त्यांनी ते फॉर्म भरावा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते पुस्तक डिजिटल फॉर्मॅटमध्ये, कारण जवळजवळ 3-4 हजार पानापेक्षा जास्त आहे पुस्तक, तर तुम्हाला ते पुस्तक मिळेल तुम्हाला तुमच्या डिजिटल फॉर्मॅटमध्ये. आणि तो पासवर्ड प्रोटेक्टेड आहे, म्हणजे तुम्ही तो लोकांना वाटू नाही शकणार, कारण ते पासवर्ड प्रोटेक्टेड असल्यामुळे. तर आणि ते पैसे जे मिळणार आहेत ते रोटरी क्लब ऑफ ठाणे घोडबंदर रोड यांना ते पैसे जाणार आहेत. ते पैसे याच्यासाठी आहेत की रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट 3142 यांनी एक उपक्रम राबवला आहे, ज्याच्यामध्ये सायकल शाळेत जाणाऱ्या मुलींसाठी सायकली देणार आहेत, त्याच्यासाठी ते पैसे जाणार आहेत. त्याच्या ज्यांना हे पुस्तक पाहिजे असेल त्यांनी कृपया दिलेला फॉर्म भरावा आणि पैसे दिलेले स्कॅनवरती तुम्ही पाठवा. तुम्हाला ते डिजिटल फॉर्मॅटचं पुस्तक 1-2 दिवसात मिळून जाईल त्याच्यानंतर. तर ह्या विषयावरती माझं जे मत आहे मी मांडलं. तुमच्या याच्याबद्दल काही विचार असतील तर कमेंटमध्ये नक्कीच तुम्ही सांगा, आणि माझा त्याच्यासाठी वेलकम असेल तुमच्यासाठी. आणि तुम्ही आतापर्यंत हा व्हिडिओ ऐकला त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि परत एकदा विनंती आहे, हा चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही ह्या जे माझं मत याच्याबद्दल मांडले त्याच्यासाठी पण लाईक बटन दाबा. आणि ह्याच्यातनं धन्यवाद बोलतो मी तुम्हाला. आणि बाय बाय, टेक केअर, बाय.